दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील पाण्यात वाहून गेलेले ज्ञानेश्वर कदम याचा मृतदेह आज शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास पाण्यावर तरंगताना आढळून आला. काटेरी झुडपात अडकलेला मृतदेह रेस्क्यू टीमने मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढला. दरम्यान ज्ञानेश्वर याचे पाण्यावर केवळ डोके दिसत होते. उर्वरित मृतदेह पाण्यात आढळून आला. तातडीने याबाबतची माहिती पोलीस व तहसील प्रशासनाला देण्यात आली. तातडीने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व तहसीलदार गजानन जमदाडे दाखल झाले. पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय सोलापूर येथे पाठवण्यात आला आहे. घटनास्थळावर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात आलेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांना पूर आला आहे. कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री दुचाकीवरील 3 जण वाहून गेले होते. त्यापैकी 2 वाचले, पण दुचाकीसह 3रा वाहून गेला होता. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला.